आपलं शरीराचं काय आहे की शुगर जी आहे रक्तामधली ती नॉर्मल लेवलमध्ये राहायला पाहिजे, चांगली राहायला पाहिजे. म्हणजे उपाशीपोटी 100च्या जवळपास पाहिजे आणि जेवणाच्या 2 तासाच्या नंतर कधी केली तर 150च्या जवळपास पाहिजे. आता जर तुमची शुगर 200-250 राहते म्हणजे शुगर जास्त राहते, मग ती कमी कशी करणार ना. सो सहसा आपलं लाईफस्टाईल असं आहे की आपलं चालणं फिरणं किंवा काम खूप कमी आहे. आपल्या स्नायूंना कामच नाही आहे विशेष. आणि आपण जेवढं खातो म्हणजे ब्रेकफास्ट आहे, संध्याकाळचा चहा आहे, नाश्ता, या सगळ्यांमध्ये आपल्याला भरपूर ऊर्जा भेटते. मग आपल्याला एवढी ऊर्जा भेटते की तेवढं ऊर्जा वापरण्यात येतच नाही. जेवढी कॅलरीज आपण खातोय रोज, तेवढ्या कॅलरी खाण्यामध्ये म्हणजे खातो तर आहेत आपण, पण त्याचा वापरच नाही आहे. मग ते वापर होतच नसेल तर ही जी सगळी जास्त शुगर आहे ती फॅटमध्ये, प्रोटीनमध्ये चेंज होते, कन्वर्ट होते. त्यांनी वजन वाढतं आणि त्यांनी शुगर नेहमी पण जास्त 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 राहते. मग ह्याला बीट कसं करू शकतो आपण जर रोज नियमित व्यायाम केला आणि व्यायामामध्ये 2 टाईपचे एक्सरसाइजेस, स्ट्रेंथ आणि एंडुरन्स. म्हणजे तुम्ही ओझं उचला म्हणजे डंबेल्स उचला, पुश करा, पुल करा म्हणजे ओढा, ताना, उचला, या प्रकारचे व्यायाम. आणि एंडुरन्स म्हणजे ज्याच्यामध्ये आपण पळतो, चालतो, ब्रिस्क वॉकिंग करतो. अशा प्रकारच्या व्यायामामुळे काय होतं, आपले जे स्नायू आहेत त्या स्नायूंवर लोड पडतो, स्नायू जास्त काम करतात. सो स्नायू जर जास्त काम करत असतील तर त्या स्नायूंना ऊर्जा द्यायला जे मायटोकॉन्ड्रिया असतात, ज्याला आपण ऊर्जा कणिका म्हणतो, हे जे मायटोकॉन्ड्रिया आहेत त्यांचा नंबर वाढावा लागतो. मग नंबर जर वाढला तर ते जास्त 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 शुगर वापरणार. आणि मग ते जास्त शुगर जर वापरत असतील तर स्वाभाविक आहे आपल्या रक्तातली शुगर कमी होऊ शकते. सो खाणं पिणं आपण एका ह्याच्यानंतर कमी नाही करू शकत. सकाळचं संध्याकाळचं तुमचं खाणं जर असेल तर त्याच्यापेक्षा अजून आपण खाणं कमी नाही करू शकत. पण व्यायाम वाढवून आपल्या स्नायूमधले जे ऊर्जा कणिका आहेत त्यांना वाढवून आपण रक्तातली शुगर, रक्तातली साखर खूप चांगल्या प्रकारे कमी करू शकतो.